नमस्कार मंडळी. तर स्वागत आहे तुमचं माझ्या शो मध्ये, ज्याचं नाव आहे चला थोडंसं बोलूया. तर शोला सुरुवात करायच्या अगोदर तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका. चला तर मग चला थोडंसं बोलूया. तर मंडळी, बऱ्याचशा ठिकाणी आपण बघतो बरेच लेकरं खूप खोडकर असतात, मस्तीखोर असतात, खूप धिंगाणा करतात. त्यांना काही समजत नाही, नातेवाईकांना उलटून बोलतात. म्हणून काय आई वडिलाला लेकरू नकोस असं वाटतंय का? एकदा एका राजाला मुलगाच होत नव्हता. तर त्याला एका महाराजाने सांगितलं की तुम्हाला मुलगा होते, पण तुम्हाला एका मुलाची बळी द्यावा लागेल, तेव्हा तुम्हाला संतान प्राप्ती होईल. तर तो राजा सगळ्या गावात दवंडी देतो की जर कोणाला मला एक बळी चढवण्यासाठी एक मुलगा हवा आहे आणि जर कोणी देणार असेल तर मी त्याला भरपूर धन देईन. तेव्हा एका परिवारात 2 मुलं आणि 1 मुलगी असते. त्याच्यातला लहान मुलगा खूप खोडकर असतो. तेव्हा त्याच्या आई वडिलाला असं वाटतं की ह्याला आपण देऊन टाकू, म्हणजे आपल्याला धन येईल आणि तसाही हे आपल्या काही कामाचा नाही. त्या मुलाला त्याचे वडील त्या राजाकडे घेऊन जातात आणि त्याला सांगतात की मी हे मुलगा माझा द्यायला तयार आहे तुम्हाला बळी चढवण्यासाठी. त्याला त्याचे नातेवाईक सुद्धा अडवत नाही की नको बाबा, तू असं नको करू, हे मुलगा नको देऊ, याचा जीव नको मारू. त्याचे नातेवाईक सुद्धा काही म्हणत नाही. तर अशा प्रकारे त्या मुलाचे वडील त्या मुलाला त्या राजाला सोपवून येतात. तो राजा त्या मुलाला बळी चढवण्यासाठी घेऊन जातो आणि शेवटी त्या मुलाला विचारतो बळी चढवायच्या अगोदर की बाळा, तुझी काही इच्छा आहे का? तेव्हा तो मुलगा म्हणतो, हो, मला चिखल पाहिजे, ओली माती पाहिजे. तर तो राजा त्याला ती ओली माती आणून देतो, चिखल त्याला आणून देतो. तेव्हा तो मुलगा त्या चिखलापासून 4 घरं तयार करतो आणि त्याच्यातलं पहिलं घर पाडतो, दुसरं पाडतो, तिसरं पाडतो आणि चौथं ठेवतो. तेव्हा राजाला आश्चर्य वाटते, ह्यानं असं का केलं? यानं काही जादूटोणा तर नसेल केला माझ्यावर? राजा त्याला विचारतो की हे तू काय केलंस? घर बांधले आणि पाडून टाकले. तेव्हा तो मुलगा त्याला उत्तर देतो, हे पहिलं घर मी जे पाडलं हे माझ्या आई वडिलाचं होतं, ज्यांनी मला जन्म दिला, सांभाळ केला आणि मी त्यांना नकोसा झालो. मला तुमच्या हवाली मरणाच्या दारी सोडून गेले फक्त धनासाठी. हे दुसरं घर त्या नातेवाईकाचं होतं, ज्यांनी माझ्या आई वडिलाला अडवलं नाही, विरोध केला नाही की मला तू त्या राजाकडे सोडून येऊ नकोस. तिसरं घर हे तुमचं होतं महाराज. तुमचं काम आहे जनतेचं रक्षण करणं, पण तुम्ही एवढे क्रूर झालात. तुमच्या इच्छापूर्तीसाठी तुम्ही माझा बळी चढवायला निघाले. आणि हे चौथं घर जे की मी पाडलं नाही, हे माझ्या देवाचं घर आहे, जिथं मला जायचं आहे. तेव्हा त्या राजाला लक्षात येते, त्याच्या डोळ्यातून पाणी येते आणि तो थोडा वेळ थांबून विचार करतो की मी जी गोष्ट मिळवण्यासाठी या छोट्याशा लेकराचा बळी देत आहे, ही गोष्ट मला पुढे चालून सुख देईल का? आणि असा विचार करून त्या लेकराच्या तो गळ्यात पडतो आणि म्हणतो, आजपासून तूच माझा मुलगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.